की आपण कायद्याच्या पलीकडे बोलू शकत नाही. ठीक आहे सर, पहिल्या प्रथम आज ECP साहेब नाही मी साहेब मी जे काय बोलतो मी माझ्या विरुद्ध बोलत नाही, पण सिस्टमच्या विरुद्ध मी निश्चितपणे बोलतो. आज माझी लढाई मुंडे साहेबांची नाही किंवा ECP साहेबांची, पण ज्या प्रकारे तुमची सिस्टमचं तुम्ही उल्लंघन करता त्याच्या विरुद्ध माझी लढाई आहे. त्यामुळे माझं जर बोलण्यात काय चुकलं तर माफ. पहिल्या प्रथम की आपण जी ही हिअरिंग घेत आहात ती कायदेशीर अजिबात बरोबर नाही. कारण ॲज पर 95 सबs ऑफ दी CRPC ऑफ RTI अँड ॲज पर GR 10/8/2009 त्याप्रमाणे माझ्या हिअरिंगच्या अगोदर ECPने माझ्या अपील मेमोवर काय सबमिशन्स केले त्याची कॉपी मला, जसं आपण कोर्टात ॲफिडेव्हिट इन रिप्लाय फाईल केलं तसं त्यांनी ॲफिडेव्हिट इन रिप्लाय फाईल केलं होतं, जेणेकरून त्यांचा स्टँड काय आहे हे मला कळेल. आणि आय विल बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. ऑफकोर्स आय एम प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग, बट ऑन लॉ पॉईंट दिस इज ॲब्सोल्युटली अन इनकरेक्ट procedure followed by each and every first appellate court. It is not that over here only. So my fight is against the system that 10/8/2009 प्रमाणे आपण ECPला आदेश द्यावे की तुम्ही पहिलं त्याचं उत्तर द्यावं, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल की आम्हाला आर्ग्युमेंट त्या लिमिटेड करायला लागेल, नाही तर मला अख्खं मोठं आर्ग्युमेंट करायला. दुसरी गोष्ट अशी आहे सर की तुमच्या आदेशाने ECP साहेबांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं. So he has committed an offense under 116 CRPC. I am a senior citizen. माझा सगळे 67 68 होतं. तर मला ऑफिसमध्ये बोलून माझी स्टेटमेंट रेकॉर्ड करणं ही 166 प्रमाणे गुन्हा आहे CRPC आणि 166 प्रमाणे तुमच्यावर गुन्हा होऊ शकतो. तिसरी गोष्ट सर अशी आहे की तुम्ही जर रिप्लाय पाहिला तर रिप्लाय 3 महिन्यांनी दिलेला आहे. तर 3 महिन्यांनी रिप्लाय दिला म्हणजे कायद्याचं उल्लंघन झालं. 7 सबसेक्शन 1 प्रमाणे कायद्याचं उल्लंघन ECP साहेबांनी केले. सो इन दॅट इव्हेंट ही इज लायबल टू बी प्रॉसिक्युटेड अंडर सेक्शन 20 सबसेक्शन 1 अँड 20 सबसेक्शन 2 ऑफ दी RTI. त्यांच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ॲक्शन एज वेल एज त्यांच्या विरुद्ध आपण 10/8/2009 GR प्रमाणे यू विल हॅव टू रिकमेंड दी इन्फॉर्मेशन कमिशनर टू टेक ॲक्शन अगेन्स्ट हिम अँड टू पेनलाइज हिम under the provision of section 20 subsection 1 subsection. मला इन्फॉर्मेशन जी दिली ती डिले नाही दिली. हाँ 30 महिन्यांनी दिली. So it is duty bound on the PIO that he shall give the information within 30 days. He should give as early as possible, but maximum by 30 days. त्यामुळे त्यांनी तुम्ही उल्लंघन केले. आता मी डेट वाईज त्यांचे as per my RTI application मला उत्तर कसं दिलं बघा. डेट वाईज मुवमेंट ऑफ दी फाईल कंप्लेंट अंडर 154 गुन्हा दाखल नाही. म्हणजे तुम्ही दिशाभूल करण्याचे उत्तर देतात, चुकीचे उत्तर देतात. किती नंबर 72 सर 242 माझा आता आहे. अपील नंबर माझा नाही, मला अपील नंबर नाही, माझा रेफरन्स नंबर आहे 242. तुमचा पहिला नंबर जो आहे हां. विषय कुठला आहे? सौदत्त माझा रेफरन्स नंबर माझा रेफरन्स 243 बद्दल बोललो ना की बाकी सर्व ऑलमोस्ट कव्हर बिकॉज इट इज मी त्याला एकदम फोकस केलेला आहे, मग बाकीचं फक्त मागून घेऊ. त्यामुळे 243 बेसिक काय की RTIचं कसं उल्लंघन झालं हाच माझा उद्देश. तुम्ही हेच आर्ग्यू करू का? चालेल, प्लीज गो अहेड.
कारण सर्व हे कॉमनच आहे. ओके. कारण डेट वाईज मुवमेंट विचारलेली आहे. म्हणजे माझे तुमच्याकडे 154 ॲप्लिकेशन कधी आलं आणि त्याच्यानंतर कशी काय मुवमेंट झाली तर मला म्हणतात गुन्हा दाखल नाही. आता माझा गुन्हा दाखल नाही म्हणण्याचा आणि डेट वाईज मुवमेंटचा काय संबंध येतो? देन कॉपी ऑफ द कंप्लेंट अंडर सेक्शन 154 CRPC along with directions given by DGP अर्ज दफ्तरी दाखल करण्यात आला आहे. याचा काय संबंध येतो? मी विचारल्या माझ्या ऍप्लिकेशनवर आपण सही करून काय आदेश पास केले त्याची मला सर्टिफाईड कॉपी पाहिजे. मग दफ्तरी दाखल केलाय हा प्रश्न येतो कुठे? म्हणजेच चुकीचं आणि मिसलिडिंग उत्तर दिलंय. ऍक्शन टेकन अगेन्स्ट दी ऑफिसर्स नाही, ठीक आहे. गुन्हा दाखल नाही, ठीक आहे. SOP फॉलोड बाय गुन्हा दाखल नाही. प्रत्येक गोष्टीला SOP असते की माझं ऍप्लिकेशन आल्यावर तुम्ही ते एंट्री कुठे करता, मग त्याचं मुवमेंट कसं होतं ते एक SOP असतेच प्रत्येकाला. त्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाही. स्पेशली तुमच्यासाठी 17/7/2016 हा GR आहे. त्या GR प्रमाणे तुम्ही रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे. पण कुठेही पोलीस स्टेशन नसतं, कुठल्याही DCP ऑफिस नसतं, कुठेही नसतं. तर ह्याचे चुकीचं उत्तर दिलेलं आहे. तर प्रेझेंट स्टेटस दफ्तरी दाखल आहे. तर हा ऍप्लिकेशन जो आहे, हा उत्तर जो आहे तो ॲब्सोल्युटली चुकीचा आहे. आणि याच्यात 166, 167, 217, 218, 409 खाली गुन्हा निष्पन्न होतो ACPच्या विरुद्ध. कारण मेकिंग ऑफ अ फॉल्स डॉक्युमेंट विथ इंटेन्शन, डिसोबिडियन्स ऑफ डायरेक्शन्स ऑफ लॉ विथ इंटेन्शन टू कॉज इंजुरी टू दी कंप्लेनेंट, disobedience of directions of law with intention to save the accused from punishment. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही खोटे केले आहे. Framing of incorrect records and writing with intention to cause injury to the complainant. Framing and incorrect records and writing with intention to save the accused to 217, 409 because it is a property, intellectual property. Information is an intellectual property which is held by the public servant, and there is a particular mode on which he has to dispose of this application. So he has the power, he has with him the property of the public, which is called intellectual property, and he has denied the information property, which is an injury to me, to my mind and to my feelings. So therefore, section 44 मध्ये त्याचा इंजुरीचा डेफिनेशन आहे. आता ते तुमचं 10/8/24 रिप्लाय आहे. आता सर 154चं डेफिनेशन काय आहे? सर वाचता 154 सबसेक्शन 3 ज्या कलमाखाली मी आपल्याकडे ऍप्लिकेशन केलं आहे त्याचं डेफिनेशन असं आहे, एनी पर्सन एग्रीड बाय रिफ्युजल ऑन द पार्ट ऑफ एन ऑफिसर in charge of a police station to record the information referred to in subsection 1 may send substance of such information in writing by post to the superintendent concerned. That means senior PI मी माझं application FIR register केलं नाही. Therefore I came under 154 report. Now the important role of the DCP comes here. The superintendent of police concerned who is satisfied that such information discloses commission of cognizable offense shall either investigate the case himself or direct the investigation to be made by any police officer. So you have got no right under law to direct an inquiry, which in writing you are going to direct inquiry. That is also an चुकीचे आदेश आहेत. In fact, it is a constitutional authority न्यूज आणि त्याच्यावर 219चा गुन्हा तुमच्यावर होऊ शकतो. तर अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही कॅरी ऑन करा, मी एकदम लक्ष देऊन ऐकत आहे. आय एम फायटिंग अगेन्स्ट द सिस्टम, नॉट अगेन्स्ट. मी माझं हे आहे की तुम्ही क्रक्स किंवा त्याच्या सबस्टन्सवर जोर द्या. नाही सर, ह्या इम्पॉर्टंट आहेत ना सर. तुम्ही आदेशच चुकीचं दिले आणि काही चुकीचं ऐकलं आणि मी तुमच्या समोर आहे. कसं आहे काही गोष्टी प्रोसिजर आहेत. तुम्ही ज्या गोष्टी सांगताय त्या प्रोसिजर अल्टिमेट एम इज वेदर FIR is to be registered or not. सगळी प्रोसेस त्या हेतूने तयार झाली. Your direction, I'm sorry. Your direction shall be only for registration of FIR. You have got no option in law. तुम्हाला डिस्क्रिप्शन नाही आहे आणि तुम्ही तो डिस्क्रिप्शन चुकीचा वापरलाय, त्यामुळे मी तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य. ठीक आहे, चालेल.
Because this says when the cognizable offense is your investigation आहे, inquiry नाही. 154(3) खाली. त्यामुळे तुमचे आदेशच चुकीचे आहेत आणि त्या चुकीच्या आदेशाचे एसीपीने पालन केले आहे. तुम्ही दोघांनी संगणमताने म्हणून तर माझ्यावर अन्याय चहा घे ना तुम्ही थोडासा. मी पाणी पिऊ खरं. पाण्यासोबत चहाही पाच सरकारने तेवढी आम्हाला सवलत दिलेली आहे. मी चहा कॉफी करून घेतली. काहीच घेत नाही. बरं आहे. तर म्हणजे आयुष्यभर मानायचं ना तब्येत चांगली. So there is a violation of 154(3) by the office of the DCP itself. Now, para 5 page 3. The problem is not. याच्या रिपोर्ट मध्ये कुठेही असं म्हटलेलं नाहीये की गुन्हा निष्पन्न होत नाही. तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? आयदर टू से दॅट देयर इज अ कॉग्निजेबल ऑफेन्स डिस्क्लोज ऑर नॉट डिस्क्लोज. You cannot tell me कि they working, it is the day-to-day working, and that is not your report. Only one thing, whether offense is disclosed or not disclosed. So this report itself is absolutely misleading, false, and attracts 467 because this is affecting my life. आता येतो सर. मला काय वाटतं की ठीक आहे, माझ्या तुमचे हे जनरल आहे, बाकी सर्व स्पेसिफिक. मग आपण स्पेसिफिक पॉइंट 1, पॉइंट 2, पॉइंट 3 तुम्ही मागितलेले पॉइंट दिलेली उत्तर काय डायरेक्शन देणार इथे ऍज अ ऑथॉरिटी ते आपण ठरवून घेऊ. चालेल.